नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे वाजले आहे 10. आज आहे 26 तारीख. तर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, तर कोणत्या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी आहे, तर कोणत्या ठिकाणी हा विजांच्या कडकडासह पाऊस पडत आहे. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघतोय की नाशिक साईड, तर नाशिकला हा पाऊस सध्या 10च्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे. नाशिकच्या काही ठिकाण म्हणजे इगतपुरी, जुन्नर, तसंच त्र्यंबक, जव्हार, इगतपुरी, राजूर, सिन्नर, निफाड, येवला या ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 10 वाजताच्या सुमारास पडण्याचा अंदाज आहे. तसेच मुंबई साईड झाली तर ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, नवी मुंबई, नेरळ, मुंबई, पेण, अलिबाग, रोहा, खोपोली या ठिकाणी हा पाऊस एकदम मुसळधार असणार आहे आणि वाऱ्यासह हा पाऊस जोरदार पडणार आहे. मित्रांनो, 10च्या सुमारास या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे, लवासा, सासवड, तसेच लोणंद, फलटण, सासवड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात असणार आहे. आपण इकडे जर बघितलं तर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, राजापूर, निपाणी, सांगली, सातारा, कराड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे. तर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी हा पाऊस मुसळधार, तर काही ठिकाणी हा वादळासह पाऊस पडण्याची अशा ठिकाणी शक्यता आहे. तसेच आपण जर बघितलं तर निपाणी, गोकाक, बेलगाव, सावंतवाडी, पणजी, रेवणा, दंडेली, हुबेल्ली या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात असणार आहे. पण हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण दिवसभरात ते पण बघणार आहोत. त्या अगोदर आपण बघूया की हा पाऊस कुठे कुठे चालू आहे. तसेच बल्लारी, गुंटकल, अदोनी, कर्नूल, तसेच रायचूर, बागलकोट, हुबल्ली, गाडगे, तसेच आपण इकडे जर बघितलं की सोलापूर, लातूर, विजयपूर, सांगली, सातारा, अकलूज या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे. तसेच आपण जर नागपूर विभागात जर बघितलं, नागपूर विभागामध्ये तर इथं हा पाऊस थोडासा आपला कमी असं दिसतो आहे. तुम्ही बघा की नागपूर, वर्धा, उमरखेड, मौंदा, तसेच वर्धा, हिंगणघाट, चिंपूर या ठिकाणी हा पाऊस या ठिकाणी वातावरण एकदम ढगाळ असणार आहे. पण पाऊस त्या ठिकाणी 10 वाजता कोणताही पडण्याची दाट शक्यता नाही आहे. पण दुपारनंतर त्या ठिकाणी वातावरणात चेंज होतो का आपण ते पण बघणार आहे. त्या अगोदर आपण इकडे बघूया की अमरावती साईड आपण बघतोय की त्या ठिकाणी वातावरण कसं असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. तर अमरावती झालं, तसेच चंदूर, अरवी, नेर, यवतमाळ या ठिकाणी हा पाऊस ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तसेच संभाजीनगर झालं तर संभाजीनगर, जालना, पैठण, माजलगाव, जिंतूर, लोणार, चिखली, सिल्लोड, तसेच वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी हा पाऊस ढगाळ वातावरण असणार आहे. तर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये म्हणजे श्रीरामपूर, वैजापूर, तसेच खेड, जामखेड, बीड या ठिकाणी हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार असणार आहे. तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी पडणार आहे. हे वातावरण आपण, हे हवामान अंदाज आपण 10 वाजताचे सांगत आहोत. आपण बघतोय की थोडंसं आपण वातावरणामध्ये की 12-1 वाजता कोणता चेंजेस होऊ शकतो. तर आपण बघतोय मित्रांनो की नाशिक भागामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होऊन इगतपुरी, वाडा, जुन्नर, तसेच नाशिकचे काही भाग झाले, त्रिपड, तिर्डे, आंबेवाडी, सामरद, कोथारे, मुंडा, करडी, तसेच
मुंडेगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस 10-1 नंतर जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर इगतपुरी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे विभागात जर झालं बघितलं आपण तर पुणे विभागामध्ये सासवड, राहू, दौंड, तसेच लोणंद, वाई, फलटण, बारामती साईड, इंदापूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस दुपारनंतर मुसळधार पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजूर हा पाऊस जसा सकाळी 10च्या सुमारास पडत होता तसाच तो पाऊस हा 1 वाजेपर्यंत हा सुद्धा तसाच मुसळधार पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सोलापूर, सांगली या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता हे दुपारचे 2 वाजेपर्यंत हवामान अंदाज बघितला आहे. तर दुपारनंतर पुन्हा 3-4 नंतर किंवा 5 नंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.